तर लोकशास्त्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण सातपूर राजवाडा या ठिकाणी आलेलो आहे आणि नाशिक लोकसभेचं मतदार या ठिकाणी सातपूर राजवाड्यामध्ये काही आपल्या नागरिक आहे सोबत आपल्या। नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे, महायुतीकडून हेमंत गोडसे, तसेच वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर, बसपाकडून अरुण काळे आणि तसेच अपक्ष म्हणून चांदगिरी महाराज या ठिकाणी रिंगणात उभे आहे। येत्या 20 मार्चला 20 मेला या ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू होणार आहे आणि तसेच 4 जूनला याचा निकाल जाहीर करणार आहे। आपल्या सोबत सर आहे। सर, नाशिक लोकसभेमध्ये आपल्याला कसा उमेदवार हवा आहे? नमस्कार। सर्वप्रथम लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून हा जो नाशिक लोकसभेचा मतदारांचा जो कौल घेण्यात येत आहे त्याबद्दल मी लोकशास्त्र न्यूजचे अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यासारख्या मतदारांच्या भावना जाणून घेत आहेत। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा जो नाशिक लोकसभा मतदारसंघ जो आहे, या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीमध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, 6 विधानसभा मतदारसंघ येतात। परंतु जर तुम्ही बघाल तर आजही हा नाशिक लोकसभा मतदारसंघ पाहिजे तेवढा विकासशील, पाहिजे तेवढा प्रगतीच्या दृष्टिक्षेपात दिसून येत नाही। आजही येथील जो सुशिक्षित जो तरुण जो आहे तो रोजगाराच्या शोधात आहे। आजही मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पाहाल तर या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने अंबड MIDC असेल, सातपूर MIDC असेल, सिन्नर माळेगावची MIDC असेल, या MIDC मध्ये देखील स्थानिकांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध होत नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कॉन्ट्रॅक्टीकरण होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे IT हब वगैरे सारखे जे मोठमोठे मुद्दे जे आपल्या आता सद्यस्थितीतले असलेले जे खासदार साहेब जे आहेत त्या गोडसे साहेबांनी दिलेले होते, परंतु आजही ते पूर्णत्वास नाही आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नाशिक या शहराला दत्तक घेतलेलं होतं, परंतु आजही नाशिकचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये। आज फक्त कुठेतरी तुष्टीकरण होत आहे, धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहेत। एकही उमेदवार जो आहे प्रामुख्याने तो नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही मत मागत नाही। आज जो तो धर्माच्या नावावर भांडणं लावून म्हणा किंवा जातीपातीचं राजकारण करून प्रामुख्याने मतं मागत आहेत। परंतु माझं सर्व उमेदवारांना हेच सांगणं आहे की या आपल्या नाशिक लोकसभेचा, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या ज्या आत्महत्या ज्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। त्याचप्रमाणे KG to PG पर्यंत सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण जे आहे ते मोफत झालं पाहिजे। आज शिक्षणावर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहता कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे। कालच्या जर तुम्ही बिहारच्या जर नीटच्या परीक्षेचा जर तुम्ही पेपर लीक झालेला आहे, त्या लीक संदर्भात जर तुम्ही पाहाल तर 40 लाखांना त्या प्रश्नपत्रिका फोडल्या गेलेल्या आहेत। अशा प्रकारचे जर पेपर फोडले जात असतील आणि जर डुप्लिकेट जर डॉक्टर वगैरे जर तयार होत असतील तर याचा फायदा नाही। कोणाच्याही आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता सर्वांना जे शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा त्यांच्या कोट्यातील जे आरक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे, ह्या हेतूने जो खऱ्या अर्थाने या नाशिक लोकसभेसाठी जो योग्य असा मतदारांना आणि सर्वांना आश्वस्त करून जो मदत करेल अशा उमेदवाराला आपण सर्व नाशिककरांनी मतदान करून त्याला संसदेमध्ये पाठवावं, जेणेकरून आपल्या नाशिकचा सर्वांगीण विकास होईल अशी मला तरी म्हणजे स्वतः वाटतं एक मतदार म्हणून। पासून या ठिकाणी महायुतीकडनं हेमंत गोडसे हे खासदार होते, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठले कामं झालेले, काय होणं अपेक्षित आहे आपल्याला? आज मला सांगा, नाशिक जो आपला लोकसभा मतदारसंघ जो आहे सन 2009च्या दरम्यान जे तेव्हाचे जे खासदार होते, समीर भाऊ भुजबळ असतील किंवा म्हणजे राष्ट्रवादीचे जे खासदार जे होते, त्यांनी जो केलेला जो विकास जो आहे तोच आजपर्यंत विकास आहे। त्याच्यावर पुढे कोणतीही कामं अशी मोठं मला एखादं प्रोजेक्ट दाखवा ना की जे झालेले,
एकही मोठं प्रोजेक्ट झालेलं नाही, एकही मोठं काम आलेलं नाही, एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाही. मोठमोठ्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. त्याच्यावर आधारित असलेल्या ज्या 2000 छोटमोठ्या जे काही स्मॉल स्केल कंपन्या ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर बॉश सारखी कंपनी, महिंद्रा सारखी कंपनी जर या ठिकाणी जर कुठल्या आपापले प्रोजेक्ट जर दुसऱ्या राज्यांमध्ये घेऊन जात असेल तर मग याचा अर्थ होतो काय? हे येथील स्थानिक जे आपले जे लोकप्रिय जे खासदार जे होते, या खासदारांना 10 वर्षात हे समजलं नाही का? त्यांनी रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? आणि हे जे काही उद्योजक असतील, या उद्योजकांना आवश्यक असलेल्या ज्या सगळ्या सुख सुविधा ज्या आहेत, त्यांना आवश्यक असलेल्या ज्या बाबी ज्या आहेत त्यांची पूर्तता करणं सुद्धा गरजेचं आहे. हे सरकारच्या वतीने त्यांनी करावं. परंतु तसा कुठल्याही प्रकारचं ठोस काम मला तरी वाटत नाही या 10 वर्षामध्ये झालेलं आहे की ज्याचा आपण नामोल्लेख करू शकतो. म्हणजे तुम्ही पत्रकार बांधवा, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त कळतं, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही पाहू शकता की कुठल्या प्रकारचा भकास झालेला आहे नाशिक. काहीच नाही, कुठल्याच प्रकारचा विकास दिसत नाहीये या ठिकाणी. कुठला खासदार आपल्या नाशिकला हवा आहे या संदर्भात काय सांगणार तुम्ही? बघा, सर्वप्रथम मी कुठल्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नाहीये. मी इंडिपेंडेंटली माझं मत व्यक्त करतो की जो खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असेल अशा व्यक्तीला आपण मतदान करावं. माझ्या दृष्टिकोनातून मला तरी वाटतं की महाविकास आघाडीचे जे राजाभाऊ वाजे जे आहेत ते कुठेतरी ज्या पद्धतीने ते गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान ते जे सिन्नर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी केलेला सिन्नरचा जो विकास जो आहे त्या धर्तीवर कुठेतरी आशा वाटते की ते जर नाशिकचे खासदार जर झाले तर ते नक्कीच विकास करू शकतात. त्याचप्रमाणे जय बाबाजी जे शांतिगिरी महाराज जे आहेत त्या शांतिगिरी महाराजांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपले काही केलेले आहेत, घोषणा केलेल्या आहेत की जी टक्केवारी जी आहे ती टक्केवारी बंद झाली पाहिजे. आज जर तुम्ही मोठमोठी कामं जर बघाल, तुम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टीकरण होत आहे, मोठमोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी जे कमिशन खोरी जी आहे ती कमिशन खोरी केली जाते. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव भेटत नाहीये. व्यापारी, द्राक्षवाले असतील, कांद्यावाले असतील, आज तुम्ही बघा ते फक्त व्यापारीच गडगंज श्रीमंत झालेले. शेतकऱ्यांना भेटतंय काय? शेतकऱ्यांना काही एक भेटत नाही. शेतकरी आज बिचारा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांनी त्या मातीमधनं त्या जमिनीमधनं पिकव काय? जर आपला घाम गाळतो, आपला संपूर्ण परिवारानिशी जर तो तिथं काम करतो, जर त्याला त्याच्या घामाचा जर पैसा मिळत नाही, मोबदला मिळत नाहीये, जर ही नफेखोरी, ही जी कमिशन खोरी जर व्यापारी घेत असतील आणि काही जर अधिकारी घेत असतील तर याच्याकरता कुठेतरी दुसरा पर्याय म्हणून बाबाजी आम्हाला वाटतात. आणि त्याचप्रमाणे वंचितच्या माध्यमातून जर तुम्ही पाहू शकाल की वंचितकडनं खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी आघाडी निर्माण केली गेलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांचा जर आपण अभ्यास करू तर साधारणतः 42 लाख मतदान ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातनं वंचित बहुजन आघाडीला मिळालेला आहे. आत्ताचा जो त्यांचा जो उमेदवार जो आहे तो हा मराठा क्रांती मोर्चामध्ये अग्रणी असलेले करण भाऊ गायकर आहेत. ते सुद्धा एक तरुण तडफदार नेतृत्व आहे. त्यांच्याकडनं सुद्धा म्हणजे मराठा समाजाला तर कुठल्या म्हणजे अन्याय तर मिळालेला आहेच, परंतु फक्त एकट्या मराठा समाजाला हा खासदार जो असणार, हा कोणत्या एका विशिष्ट जातीचा, एखाद्या विशिष्ट धर्माचा खासदार नसणारे, हा संपूर्ण नाशिकचा सर्वांगीण खासदार असणार आहे. मग तो या म्हणजे जो मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्यातल्या त्यात मुस्लिम समाज असेल, दलित असतील, आदिवासी असतील, या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारा खासदार असावा. फक्त करण भाऊ गायकर हे जे आहेत हे फक्त मराठा समाजापुरते मर्यादित न राहता त्यांनी जर सर्व मतदारांना जर आपल्या सोबत घेतलं तर ही सुद्धा तिरंगी लढत होण्याची शक्यता वाटते. त्याचप्रमाणे गेलेले 10 वर्षामध्ये जर आपले कुठल्याही प्रकारचे प्रोजेक्ट पूर्ण न झालेल्या असल्या कारणानं जर त्या आत्ताचे जे आपले खासदार जे आहेत गोडसे साहेब, या हेमंत आप्पा गोडसेंनी देखील लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी जर आज सद्यस्थितीमध्ये शिंदे गटाच्या माध्यमातून नवीन रोजगार, नवीन जर काही त्यांनी योजना जर या नाशिक लोकसभेमध्ये आणले तर नक्कीच चौरंगी सुद्धा लढत होऊ शकते असं मला तरी वाटतं. सर, आपण दिलेली माहिती योग्य आहे. नक्कीच या मतदारांच्या माध्यमातून येणाऱ्या 20 तारखेला हे मतदान पार पडणार आहे आणि त्याच माध्यमातून येणाऱ्या 4 जूनला या ठिकाणी जो मनातील खासदार आहे तो या ठिकाणी निवडलेला असणार आहे. याच माध्यमातून आता पुढील अजून नागरिकांशी देखील आपण संवाद साधणार आहोत थोड्या विश्रांतीनंतर.
आपण सातपूरच्या महादेवाडी येथील या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी काही व्यावसायिक आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते कुठला उमेदवार आपल्याला पाहिजे, काय सांगणार? उमेदवार तर सर्व चांगले आहे, फक्त सर्वांनी काम करावं एकनिष्ठेने, ही आमची भावना. एवढंच. या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असो, नोकऱ्या असो, या ठिकाणी काय काय आव्हान करणार, कसा उमेदवार आपल्याला, काय सांगणार? उमेदवार शिकलेला पाहिजे आणि जेणेकरून सातपूरचा विकास व्हायला पाहिजे, सातपूर MIDCचा विकास व्हायला पाहिजे, उद्योगधंदे वाढायला पाहिजे, नवीन उद्योगधंदे यायला पाहिजे. या ठिकाणी महायुतीकडून कोण उभा आहे? महायुतीकडून गोडसे साहेब आहे आणि वाजे साहेब आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून पण करण गायकर हो आहे ना, करण गायकर साहेब. बाबा भक्त परिवार असल्या कारणाने हो. या ठिकाणी अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज देखील आहे. चुरशीचीच लढत नक्की होणार, नक्की होणार. या ठिकाणी महादेवाडी येथील अमृत तुल्य आहे, चहाचं दुकान आहे. या ठिकाणी काही चहा प्रेमी आहेत, त्या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत. भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी लोकसभेचं सध्या वारं सुरू आहे, त्याच माध्यमातून महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आहे, महायुतीकडून हेमंत गोडसे आहे, त्या ठिकाणी एक भक्त परिवार म्हणून शांतिगिरी महाराज देखील आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर देखील आहे. आपल्याला कुठला खासदार हवा, काय सांगणार? सध्या जरी हवा महायुतीची असली किंवा महाविकास आघाडीची असली, तर नाशिकमध्ये लोकांचा बदल हवा म्हणून या ठिकाणी सर्व शांतिगिरी महाराजांकडेच बघू राहिले. आणि सर्वांचा एकच कल आहे की यावेळेस बाबाजी निवडून देऊन बघू आपण काय होतं बदल, कारण आतापर्यंत यांना निवडून दिलं, बदल बघितले, म्हणून यावेळेस सर्व जनतेचा असा कल आहे की जय बाबाजी भक्त परिवार असो, इतर कुठल्याही भक्तातले लोक असो, सर्वांनी सामील होऊन बाबाजींना पाठिंबा दिलाय. त्यामुळे बाबाजींचा निश्चित विजय होईल असं वाटायला लागलंय आणि सर्वांचे ऐकण्यात येत आहे की यावेळेस यंदा बाबाजीच पाहिजे, म्हणून सर्व लोक म्हणतात शांतिगिरी महाराज एकच आवाज नाशिकचा. आपल्यासोबत दुसरे पण आहे, काय सांगणार तुम्ही सर? आम्ही तर आज काही सांगू शकत नाही, कारण जर तरचा प्रश्न आहे. सर्वच उमेदवार जोरात आहेत, तिघाची तिघं पण. याबद्दल तर काय आज सांगू शकत नाही. अजून आज मोदी साहेबांची सभा आहे, आज उद्धव ठाकरेंची पण सभा आहे. याच्यानंतर काय बदल होतो मतदारसंघात त्याच्यावर सर्व अवलंबून राहणार. आपण काय सांगणार सर? सातपूरमध्ये सर्व कल जे शांतिगिरी महाराजांनाच, सातपूरमधील शांतिगिरी महाराजांना म्हणजे मोठ्यात मोठा प्रतिसाद मिळेल. या ठिकाणी सातपूर आणि अंबड हा सगळ्यात मोठा कामगार वस्तीचा वर्ग मानला जातो. या ठिकाणी अनेक समस्या आहे, या समस्येचं निराकरण करतील का? हो, करतील. एक मिनिट थांबा. आपल्याला काय वाटतं, कसा खासदार नाशिकला पाहिजे? जो व्यवसायात प्रगती करेल आणि MIDCला जो भरगच्च प्रतिसाद मिळेल असा खासदार पाहिजे. या ठिकाणून महाविकास आघाडी असो, वंचित बहुजन आघाडी असो, बाबा भक्त शांतिगिरी महाराज असो, या ठिकाणी आपण कोणाला असं चांगला खासदार म्हणून बघतो? नाही, तसं अजून तर कोणालाच नाही बघत. त्याचं कारण असं की अजून कोणी प्रगतीच केली नाही. नाशिकला भरगच्च असा कोणी असा खमक्या नेताच भेटला नाही अजून, जो निधी गोळा करून आणायला असा कोणी भेटलाच नाही, किंवा सातपूर MIDCसाठी कोणी प्रॉपर लक्ष दिलं असं कोणीच भेटलं नाही. काय वाटतं, कुठला यामध्ये जे उभे आहे त्यामधून कोण खासदार झाला पाहिजे, हे प्रश्न सोडू शकतात? तसं तर मग गोडसेंना प्राधान्य द्यावं लागेल, कारण की त्यांना 10 वर्षाचा अनुभव एक्स्ट्रा. 10 वर्षामध्ये अशी कुठली कामं केली त्यांनी ते तर प्रॉपर माहित नाही, फक्त एक तर रेल्वेचे चाका माहिती आहे. इस्टेट भाडं का? हा, एसटी मध्ये भाडं लागतं का तुम्हाला? किती लागतं ते? फ्री आहे मला. फ्री आहे? तुमचं किती वर्ष आहे? माझं 60. पूर्ण फ्री राहतं का? हा, पूर्ण फ्री. काही बसवाले घेता, काही बसवाले घेती नाही. मग अर्ध तिकीट घेता, मग 95 रुपये. आरोग्याविषयी आपल्याला काय सुख सुविधा या लोकसभेमध्ये पाहिजे, काय सांगा? पाहिजे आता आपल्याला गलीमध्ये नळ पाहिजे, गलीमध्ये चांगल्या रोड पाहिजे. किती फुफुट आहे, किती घुशींना सगळे रोड खराब करून टाकले, घर पडायला झाले. ते सुविधा पाहिजे आपल्याला. आता इतके दिवस आपण घेतलं हे करून, आता जे आलं निवडून ते असंच म्हणते आम्ही करून देऊ करून देऊ. त्याच्यानंतर कोणी डुकून पाहत नाही, त्यांचं होऊन जातं. आपल्याकडं कोणी येतं का बघायला? राशन वगैरे आम्हाला सगळं भेटतं व्यवस्थित, राशनची काही तक्रार नाही आपल्याला.
काय सांगू आता या पंतप्रधानपदी आपल्याला राहुल गांधी की नरेंद्र मोदी या ठिकाणी कोण कोण आपल्याला आवडणार केंद्रामध्ये? काय सांगा नरेंद्र मोदी नाही तर राहुल गांधी. दोघांपैकी कोण पाहिजे? जे आता जे पब्लिकला आवडलं ते मला बी आवडेल, नरेंद्र मोदीच आवडेल. संत शिरोमणी खोका मार्केट या ठिकाणी आलेलो आहे आपण. आता या ठिकाणी लोकसभेच्या अनुषंगाने आपण लोकसभेमध्ये कोण उमेदवार उभे आहे आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत. भाऊ काय सांगणार लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात? काय सांगणार? लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात आम्हाला असं वाटतं की स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी घेतली त्याबद्दल त्यांचं प्रथमतः अभिनंदन. कारण नाशिकला असे संन्यासी वैरागी आम्हाला नेते पाहिजे असं आम्हाला वाटतंय. सध्या हे सातपूर कामगार वसाहत ही मोठ्या प्रमाणात आहे. सातपूर अंबड म्हटलं तरी या ठिकाणी नोकऱ्या संदर्भात काय सांगणार तुम्ही? तिथे अपेक्षा अशी आहे का भरपूर बेरोजगार तरुण आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच अपेक्षा आहे. गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी महायुतीचे हेमंत गोडसे या ठिकाणी होते. या ठिकाणी त्यांनी कामं केली आहे का नाही? आम्हाला तर नाही वाटत त्यांनी काही कामं केले. हेमंत गोडसेंनी काही कामं केले आम्हाला तर तसं काही वाटत नाही. लोकांची नाराजगी आहे हेमंत गोडसेंवर. काय नाराजगी? काय सांगा? नाराजगी म्हणजे कामच दिसून नाही, तिथे कधी वार्डात फिरलेच नाही, लोकांच्या समस्या जाणून नाही घेतल्या.